लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। अशोकांचा छत्रपती सम्राट अशोकांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा माता सावित्रीचा माता सावित्रीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माता रमाईचा पर्यंतच्या परिवर्तनाची प्रेरणादायी कथा आहे। अशोकाचा जन्म पूर्व 304 मध्ये पाटलीपुत्र येथे झाला। आताचे पाटणा बिहार येथे झाला। त्यांचे वडील सम्राट बिंदुसार आणि आई सुगंधावती होते। अशोक हे मौर्य वंशातील होते। अशोकाला लहानपणापासून युद्धकला, शास्त्रज्ञानाचा वापर आणि राज्यकारभाराचे प्रशिक्षण देण्यात आले होते। तो धाडसी, बुद्धिमान आणि कठोर स्वभावाचा होता। इसवी पूर्वी 269 मध्ये अशोकाचा औपचारिक राज्याभिषेक झाला। त्याने मौर्य साम्राज्याचा विस्तार व मजबूतीकरण केले। इस्रेचा त्याग करून शांततेचा मार्ग स्वीकारला। सम्राट अशोकाने बौद्ध भिक्खूंयुक्त त्यांच्या प्रभावाखाली बौद्ध धर्म स्वीकारला। सम्राट अशोकाने आपल्या धम्मपदीचा प्रसार करण्यासाठी शिलालेख स्तंभले खालती हे नीती जनतेपर्यंत पोहोचवली। इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। ह्या विद्यार्थ्यांनी पण आपल्याला छान मार्गदर्शन केलं। थोडं ते त्यांनी मार्गदर्शन करावं। शांतीचा सागर तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्य घडण्याचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषाला अभिवादन करून आज संत कबीर मानवता संगोपन केंद्र सम्राट अशोक विद्यालय या ठिकाणी राजा अशोक सम्राटाची जयंती साजरी होत असताना फार आनंद वाटतो। कारण मनुवादी व्यवस्थेमध्ये ह्या महापुरुषाला दुर्लक्ष करण्याचं काम सुरू आहे। आपण बघतो की प्रत्येक शाळेमध्ये कधी कृष्ण जन्माला कृष्ण बनवतात विद्यार्थ्याला, तर आता कृष्णाचं काम राहिलेलं नाही। आता भारतीय संविधानाचं काम चालतं आणि भारतीय संविधानाने असं सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आता आपल्या व्यक्तीच्या हातात बाण, तलवार, त्रिशूळ शोभा देत नाही, तर त्याच्या हातात पेन आणि डायरी शोभा देते। आणि तुमच्या विद्यार्थ्याच्या हातात पेन आणि डायरी यावं म्हणून आदरणीय भोळे साहेब आणि तुमचे सगळे शिक्षक वर्ग तुमच्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत। तर अशोक सम्राट तुम्हाला कळेल नाही कळेल, पण त्याच्यापेक्षा तुमच्या वर्गातल्या शिक्षिका तुम्हाला कळल्या पाहिजेत, शिक्षक कळले पाहिजेत, तुम्हाला त्यांचा आदर्श घेता आला पाहिजे। आणि तो आदर्श, गुरुचा आदर्श हा सगळ्यात मोठा आदर्श असतो। आदरणीय भोळे साहेबांचा जो त्याग आहे, हा त्याग तुम्हाला कळला पाहिजे। आता आपण ज्यांचा पुतळा उभारला मागच्या वेळेस सुरेखाताई मधुकरराव भोळे, ह्या माऊलीचा त्याग आहे की त्या त्यागामुळे इथे शाळा आणि हे परिसर, त्याच वेळेस त्यांना उपरती झाली। मानवजातीचा नरसंहार करून जे राज्य मिळवलं ते मानवतेच्या दृष्टीनं अत्यंत चुकीचं आहे। अशा विचारामध्ये सम्राट अशोक तथागत गौतम बुद्धाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की महंत, मी जग जिंकण्यासाठी निघालेला राजा, पण कलिंगच्या युद्धामध्ये जे काही नरसंहार झाले, रक्ताचे पाठ पाहिले, ते बघितल्यानंतर माझं मन की मानवाला आता मारण्यापेक्षा त्याला तारण्याचं गरज आहे असे त्यांना वाटलं। तेव्हा त्यांनी बुद्ध दीक्षा घेण्याचा संकल्प केला आणि ते डायरेक्टच बुद्ध दीक्षा घेतली नाही, तर त्यांनी कमीत कमी 8 महिने तथागतांच्या सहवासात राहून, म्हणतेजीच्या सहवासात राहून खरा धम्म काय आहे हे जाणून घेतलं। चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आज
सम्राट अशोक विद्यालय ब्रिजवाडी, सम्राट अशोक विद्यालय नारेगाव या दोन्ही विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ब्रिजवाडी येथे सुरेखाताई भोळे हॉलमध्ये आज जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. या निमित्ताने चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जीवन कार्याचा आढावा घेत असताना सध्या जागतिक लेवलवर जे अमेरिका, इराण, इस्रायल युद्ध चालू आहे, या युद्धामध्ये लाखो नागरिकांचा नरसंहार होतोय, रक्तपात होतोय. देशातले हजारो गावं उद्ध्वस्त होत आहेत. नागरिक आज एकेका पाण्याच्या थेंबाला तरसतायत. ही अत्यंत दयनीय अवस्था जागतिक लेवलवर होत असताना चक्रवर्ती सम्राट अशोक या राजाने कलिंगच्या युद्धामध्ये लाखो लोकांचं नरसंहार झाल्यानंतर रक्ताचे पाट पाहिले आणि त्यांना उपरती झाली. या उपरतीनंतर सम्राट अशोकाने राज्य जर करायचं असेल तर मानवतेच्या हिताच्या दृष्टीने केलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी नागरिकांच्या सुविधासाठी आश्रमशाळा काढल्या, रस्त्याच्या दोन्ही तर्फाने झाडे लावली, दवाखाने काढले, वृद्ध लोकांना आश्रम शाळा काढून तिथे त्यांच्या जीवनाचा जगण्याचा मार्ग त्यांनी सुकर करून दिला. अशा स्थितीमध्ये सध्याच्या वातावरणामध्ये आपण जर पाहिलं, अमेरिकेचे नरसंहार डोनाल्ड ट्रम्प स्वतःच्या अतिमहत्वाकांक्षी इच्छेला पुष्टी देण्यासाठी जगातील लाखो मानवाचा ते नरसंहार करत आहेत. ही अत्यंत निंदनीय बाब आहे आणि यासाठीच चक्रवर्ती सम्राट अशोकाचा जो काही विचार आहे, अहिंसेचा विचार, तो विचार जागतिक लेवलवर जावा या दृष्टीनं आजची ही जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने सम्राट अशोकाला अभिवादन करताना जगामधल्या संवेदनशील आणि लोकशाही मार्गाने जाणाऱ्या नेत्यांनी, देशाने त्यांचा हा विचार स्वीकारावा, एवढंच आजच्या या प्रसंगी अभिवादनाच्या निमित्ताने आम्ही कार्यक्रमाच्या अध्यक्ष कोण होते आणि या जयंतीच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी अशोकरत्न सन्मानित मधुकरराव भोळे म्हणजे मीच होतो. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सामाजिक समता संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीरंगजी ससाणे, सम्राट अशोक विद्यालयाचे मुख्याध्यापक शेळके सर, सूर्यवंशी, सम्राट अशोक विद्यालयाचे ब्रिजवाडीचे मुख्याध्यापक पीजे सर, देशमुख मॅडम, नवल मॅडम आणि सर्व शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांचं या कार्यक्रम यशस्वीसाठी सहकार्य लाभले.